Next point is capacitance of a parallel plate capacitor without and with dielectrics medium between plates. आता आपण कॅपॅसिटर जे आहेत विथ डायलेक्ट्रिक आणि विदाउट डायलेक्ट्रिक पाहायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक्स. तर दोन पॅरल प्लेटच्या मध्ये डायलेक्ट्रिक मीडियम नसेल त्यावेळची कॅपॅसिटी. नाउ कन्सिडर दिस डायग्राम अँड in this case a parallel plate capacitor consists of two thin conducting plates each of area capital A held parallel to each other at a suitable distance d apart. तर हे आयडेंटिकल दोन पॅरल प्लेट्स आहेत. तर थिन प्लेट कन्सिस्टिंग ऑफ एरिया कॅपिटल ए, दोन्हींचा एरिया कॅपिटल एचा हे आयडेंटिकल प्लेट्स आहेत आणि ह्या दोन्ही एकमेकाला पॅरल आहेत आणि दोन्हींच्या मधलं सेपरेशन जे आहे हे डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्सची स्मॉल डी आहे. When a charge plus q is given to insulated plate, then the charge minus q is induced on the inner face of earthed plate and plus q is induced on its further face. But as this face is earthed, the charge plus q being free flow to earth. आता याच्यावरती पहिली प्लेट जे आहे या पहिल्या प्लेटवरती आपण प्लस क्यू चार्ज जर प्लेस केला तर ॲटोमॅटिकली सेकंड प्लेट जे आहे या सेकंड प्लेटच्या इनसाइडला मायनस चार्ज आणि आउटसाइडला प्लस चार्ज डेव्हलप होतो. जो याच्या प्लेटमध्ये एक चार्ज होता तो डिस्प्लेस झालेला आहे आणि इकडे मायनस आणि इकडे प्लस आलेला आहे आणि हे अर्थिंग केल्यामुळे प्लस चार्ज हा अर्थिंगला ग्राउंडला गेलेला आहे आणि फक्त मायनस चार्ज इनसाइडला इथं शिल्लक राहतो. इन द आउटर रिजन द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू टू चार्ज प्लेट कॅन्सल आउट. तर याचा बाहेरचा जे रिजन आहे बाहेरचा आउटर रिजन आहे तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे कॅन्सल होतं म्हणून इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइडला 0 इथं लिहिलं आहे व ई बार इकडे पण 0 आहे दोन्ही साईडची इलेक्ट्रिक फील्ड. सिग्मा हा याच्यावरचा चार्ज पर युनिट एरिया आहे. पहिल्या प्लेटवरती प्लस क्यू आहे दुसऱ्या प्लेटवरती मायनस क्यू आहे. चार्ज पर युनिट एरिया दॅट इज सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. Now consider this correspondence of these two parallel plates. Now here net field is 0. आता आउटसाइडला जे आहे हे आउटसाइडचं नेट इलेक्ट्रिक फील्ड जे आहे 0 येतं कारण त्यांची डायरेक्शन जे आहे ही अपोजिट असते. त्यामुळं एका प्लेटमुळे पहिल्या प्लेटमुळे असणारे इलेक्ट्रिक फील्ड सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट दुसऱ्या प्लेटमुळे असणारे परत सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट परत डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे डिफरन्स क्रिएटला 0 आलं इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइडचं. इन द इनर रिजन द नेट फील्ड इज. आता इनसाइडचा रिजन जे आहे इनसाइडच्या रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे इलेक्ट्रिक फील्ड ॲड होतं कारण डायरेक्शन सेम असते दोन्ही प्लेटची. त्यामुळे पहिल्या प्लेटमुळे असणारं सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट प्लस सेकंड प्लेटमुळे असणारं सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट हे ॲड झाल्यानंतर 2 टाइम्स सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट येतं आणि 2 कॅन्सल नंतर सिग्मा बाय एप्सिलॉन 0 आलं. सिग्मा जे आहे सरफेस चार्ज डेन्सिटी दॅट इज चार्ज पर युनिट एरिया दॅट इज टोटल चार्ज डिवाइडेड बाय टोटल एरिया इज नथिंग बट सिग्मा. हेन्स दिस इलेक्ट्रिक फील्ड इज लाईक दिस q बाय a एप्सिलॉन नॉट. Now from another method electric field between the plate is given by. अजून एक आपण दुसऱ्या मेथडनं इलेक्ट्रिक फील्ड आपण कॅल्क्युलेट केली ही जी आहे इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू पोटेन्शियल डिवाइडेड बाय डिस्टन्स दॅट इज पोटेन्शियल इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इंटू डिस्टन्स. Now putting value of this V as it is electric field. Now electric field is here already we have calculated this q by a epsilon naught. Putting value of this E is equal to q by a epsilon naught. Now this D as it is. Now this is potential. Now according to capacitance definition capacitance of parallel plate capacitor is given by that is C equal to Q by V. ही डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटर आहे. तर आपल्याला ह्या दोन पॅरल प्लेटची कॅपॅसिटी काढायचं आहे म्हणून आपण हे इक्वेशन घेतलेलं आहे. तर Q as it is V जे पोटेन्शियल हे आपण ऑलरेडी इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे V इक्वल टू Q बाय a एप्सिलॉन नॉट D. ही व्हॅल्यू पुट केली तर V ची Q D बाय a एप्सिलॉन नॉट रिव्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर Q कॅन्सल होतं रिमेनिंग टर्म्स आर a एप्सिलॉन नॉट बाय D. दिस इज कॅपॅसिटी. This capacity depends upon area increases, capacity increases, distance increases, capacity decreases. This is the capacity of this parallel plate capacitor. If suppose this dielectric medium is not filled in between these two these plates, या दोन्ही प्लेट मध्ये जर डायलेक्ट्रिक मीडियम नसेल तर ह्यामध्ये ही जी कॅपॅसिटी ही कॅपॅसिटी आपण कॅल्क्युलेट केला इथं ॲनिमेशनमध्ये दाखवलं ही प्लस प्लेट आहे ही निगेटिव्ह प्लेट आहे. ह्याच्यावरती प्लस चार्ज डिपॉझिट केल्यानंतर ऑटोमॅटिकली इथं निगेटिव्ह चार्ज डिपॉझिट होतो. इन्सला आउटसाइडला प्लस चार्ज डिपॉझिट होतो आणि हे आर्थिंग केल्यानंतर प्लस चार्ज ग्राउंडला निघून जातो आणि ह्या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज राहतो ह्याच्यावरती प्लस चार्ज राहतो. ह्याच्यामुळे जी कॅपॅसिटी तयार झाली या दोन्ही पॅरल प्लेटची ही कॅपॅसिटी आपण इथे इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. नेक्स्ट वन इज कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरल प्लेट कॅपॅसिटर विथ अ डायलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द प्लेट्स. तर दोन पॅरल प्लेट्समध्ये जर आपण डायलेक्ट्रिक मीडियम फिल केलं तर डायलेक्ट्रिक मीडियम फिल केल्यानंतर
त्यावेळची कॅपॅसिटी काय येते हे आपण इथं पाहायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन. नाव इन दिस केस consider a parallel plate capacitor with the two plates each of area capital A separated by a distance small d with a dielectric slab between the plates. तर दोन ह्या आयडेंटिकल पॅरल प्लेट्स आहेत, इथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेत. या दोन्ही आयडेंटिकल पॅरल प्लेटचा एरिया कॅपिटल ए आहे. आणखीन दोन्हीच्या मधलं सेपरेशन जे आहे डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स हे स्मॉल डी आहे. आणि याच्यामध्ये आपण हा डायलेक्ट्रिक स्लॅब फिक्स केलेला आहे. हा डायलेक्ट्रिक स्लॅब जे आहे याची थिकनेस आहे स्मॉल टी. The capacitance of capacitor is given by, आता parallel plates capacity without dielectric capacitance है, हाँ capacitance C naught equal to A epsilon naught by D. Let E naught the electric field without dielectrics, then potential difference V naught is E naught into D. Then without dielectric electric field sigma by epsilon naught, and sigma is Q by A, that is epsilon naught, and this sigma is surface charge density on the plate. तर ह्या दोन आयडेंटिकल पॅरल प्लेटमध्ये आपण हे डायलेक्ट्रिक मीडियम फिल केलं, इथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. ह्याच्यावरती फर्स्ट आपण प्लस चार्ज डिपॉझिट केल्यानंतर ॲटोमॅटिकली ह्या डायपोल हे डायलेक्ट्रिक जे आहे डायलेक्ट्रिक पण चार्ज डिस्प्लेस होऊन इकडं मायनस इकडं प्लस चार्ज तयार होतो. आणखीन ह्या प्लसमुळे इकडं मायनस आणि इकडं प्लस तयार होतो ह्या प्लेटवरती सेकंड प्लेटवरती. आणि हा प्लस चार्ज आपण ग्राउंडिंग केल्यामुळे अर्थिंग केल्यामुळे तो ग्राउंडला निघून जातो. आणखीन हे डायलेक्ट्रिक जे आहे हे डायलेक्ट्रिक असं पोलराईज होतं. यामध्ये इकडे प्लस चार्ज इकडे निगेटिव्ह चार्ज आणि प्लेटवरती हा पॉझिटिव्ह चार्ज आहे इकडे निगेटिव्ह चार्ज आहे. असं डायपोल हे पोलराईज होतं. हे आपण ह्यामध्ये डायलेक्ट्रिक मीडियम फिल केलं आहे दोन पॅरल प्लेट्समध्ये. नाव इंड्युस्ड चार्जेस सेटअप a field EP inside the dielectric in the opposite direction of E naught, the induced field is given by. आता आपण बाहेरचे दोन ज्या पॅरल प्लेट होत्या त्या पॅरल प्लेटमुळे जे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं E naught होतं. त्याच्यामुळे जे डायलेक्ट्रिक इनसाइडला फिल केलं त्या डायलेक्ट्रिकमध्ये तयार झालेलं इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे EP घेतलं आपण आणि ते अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. मग हे EP जे आहे पोलराइज्ड इलेक्ट्रिक फील्ड हे सिग्मा P बाय इप्सिलॉन नॉट अँड सिग्मा P इज QP बाय A इंटू इप्सिलॉन नॉट. हिअर सिग्मा P इज QP बाय A. दिस इज इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन. डायलेक्ट्रिक सबस्टन्स जे आहे डायलेक्ट्रिक मीडियम जे आहे ते पोलराइज झालेलं आहे त्याची इलेक्ट्रिक फील्ड ही आहे EP. द नेट फील्ड E इनसाइड द डायलेक्ट्रिक रिड्युसेस टू E naught मायनस EP. म्हणजे बाहेरच्या दोन प्लेटमुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड E naught आणि त्या डायलेक्ट्रिक मीडियम जे आहे डायलेक्ट्रिक स्लॅब जे आहे त्याच्यामुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड EP. ह्या डिफरन्स जे आहे हा E इक्वल टू E naught मायनस EP. तर E naught मायनस EP जे आहे हे आपण व्हॅल्यू पुट केल्यानंतर ही EPची व्हॅल्यू आणखी E naught ची व्हॅल्यू तर E naught बाय K येतं हे. आणखीन E naught बाय E naught मायनस EP हे K आहे. नाव E इक्वल टू Q बाय A इप्सिलॉन नॉट K. इथं E naught जे आहे हे E naught ची व्हॅल्यू पुट केलं आहे Q बाय A इप्सिलॉन नॉट K. K ॲज इट इज आहे. E naught व्हॅल्यू जे आहे Q बाय A इप्सिलॉन नॉट आहे. रिअरेंज केल्यानंतर Q इक्वल टू A K इप्सिलॉन नॉट E. नाव the field EP exists over a distance T and E naught over the remaining distance D minus T between the capacitor plates, hence the potential difference between the capacitor plate is. आता EP जे पोलराइज्ड फील्ड जे आहे हे फक्त त्या डायलेक्ट्रिक स्लॅब आहे तिथंच असतं म्हणजे ते थिकनेस T इतकं आहे. आणखीन E naught जे आहे हे दोन्ही प्लेटमुळे इलेक्ट्रिक फील्ड डायलेक्ट्रिकची जागा सोडून म्हणजे डिस्टन्स सोडून राहिलेले जे डिस्टन्स आहे ते D मायनस T येतं. तिथं फक्त E naught आहे आणि T एवढ्या थिकनेससाठी EP आहे. त्यामुळं पोटेन्शियल जे आहे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन कॅपॅसिटर प्लेट हे असं येतं V इक्वल टू हे E naught D मायनस T आणि E naught इंटू T. म्हणजे E हे इलेक्ट्रिक फील्ड जे आहे T डिस्टन्ससाठी आहे आणि E naught जे आहे D मायनस T साठी आहे. म्हणून आपण हे ॲज इट इज ठेवलं आणि E जे ईची व्हॅल्यू आपण E naught बाय K टाकली तर T ॲज इट इज आहे. E इक्वल टू E naught बाय K येतं. E naught कॉमन घेतलं E naught कॉमन घेतल्यानंतर D मायनस T प्लस T बाय K येतं. आणि E naught जे आहे E naught ची व्हॅल्यू पुट केली Q बाय A इप्सिलॉन नॉट. रिमेनिंग टर्म्स आर ॲज इट इज D मायनस T प्लस T बाय K. This is as it is. This is potential between two parallel plate capacitor. Now the capacitance of a capacitor on the introduction of dielectric slab becomes. आता कॅपॅसिटर जे आहे कॅपॅसिटर डेफिनेशन C इक्वल टू Q बाय V. Q ॲज इट इज आहे. आपण V ची व्हॅल्यू आपण जस्ट कॅल्क्युलेट केली ती व्हॅल्यू पुट केली Q बाय A इप्सिलॉन नॉट इंटू ब्रॅकेट D मायनस T प्लस D बाय K ब्रॅकेट कंप्लीट. यामध्ये हे टर्म्स रिअरेंज केल्यानंतर Q कॅन्सल झालं. A इप्सिलॉन नॉट D मायनस T प्लस T बाय K. दिस इज द कॅपॅसिटी इफ डायलेक्ट्रिक मीडियम इज इंट्रोड्यूस्ड इन बिटवीन टू पॅरल प्लेट्स. दोन पॅरल प्लेट्समध्ये जर आपण डायलेक्ट्रिक मीडियम जे आहे त्याचा थिकनेस T आहे असा डायलेक्ट्रिक मीडियम प्लेस केला आणि दोन्ही प्लेटमधला डिस्टन्स जे आहे D आहे
के हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, ए एरिया ऑफ आयदर प्लेट आणि इप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी आहे, त्यावेळी सी ही कॅपॅसिटी येते. दोन पॅरल प्लेटमध्ये आपण जर डायलेक्ट्रिक स्लॅब फिल केल्यानंतर त्यावेळीची कॅपॅसिटी ह्या इक्वेशन आपण कॅल्क्युलेट करतो. आपण यामध्ये आता स्पेशल केसेस बघायचे आहेत. पहिली केस जे आहे, इफ द डायलेक्ट्रिक फिल्स ऑफ द एंटायर स्पेस देन टी इक्वल टू डी. संपूर्ण स्पेस जे दोन पॅरल प्लेटमधली संपूर्ण स्पेस ही डायलेक्ट्रिकनं फिल केली त्यावेळी टी इक्वल टू डी येतं. ह्या इक्वेशनमध्ये टी इक्वल टू डी टाकलं, टी इक्वल टू डी टाकल्यानंतर हे 0 येतं. त्यामुळं हे टी बाय के येतं, रिवर्स मल्टिप्लाय केल्यानंतर हे ए इप्सिलॉन नॉट के बाय डी येतं. आणि हे ए इप्सिलॉन नॉट डी जे आहे हे सी नॉट आहे, म्हणजे कॅपॅसिटी विदाउट डायलेक्ट्रिक आहे आणि कॅपॅसिटी विथ डायलेक्ट्रिक आहे. म्हणजे कॅपॅसिटन्स ऑफ पॅरल प्लेट कॅपॅसिटर इंक्रीजेस के टाइम्स, दॅट इज के इक्वल टू सी बाय सी नॉट. म्हणजे आपण डायलेक्ट्रिक मीडियम फिल केल्यानंतर कॅपॅसिटी इंक्रीज होते. सेकंड केस आहे, इफ द कॅपॅसिटर इज फिल्ड विथ n डायलेक्ट्रिक स्लॅब्स ऑफ थिकनेस T1, T2 up to Tn, then the arrangement is equivalent to n capacitors connected in series as shown in figure. Then capacity is A epsilon naught. Now this becomes, आपण जर डायलेक्ट्रिक मीडियम जे हे वेगवेगळ्या डायलेक्ट्रिक मीडियमचे आपण स्लॅब फिल केले तर T1 by K1 plus T2 by K2 plus up to Tn by Kn. This is capacity if डायलेक्ट्रिक स्लॅब्स थिकनेस T1, T2, Tn अरेंजमेंट इक्विव्हॅलंट टू n कॅपॅसिटर असेल तर ही कॅपॅसिटी व्हॅल्यू अशी येते कॅपॅसिटरची. थर्ड केस आहे, इफ अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ n कॅपॅसिटर्स इन पॅरलल विथ प्लेट एरिया A1, A2 अप टू An अँड प्लेट सेपरेशन D. जर आपण n कॅपॅसिटर पॅरलमध्ये कनेक्ट केले, प्रत्येकाचा एरिया डिफरंट आहे, सेपरेशन D आहे, त्यावेळी रिझल्टंट कॅपॅसिटी सी जे इप्सिलॉन नॉट D A1 K1 plus A2 K2 plus up to An Kn. If A1 equal to A2 equal to An, all plates capacity area same असेल तर A by N, then C equal to A epsilon naught by D into N into bracket K1 plus K2 plus up to Kn. वेगवेगळ्या पॅरल प्लेट कॅपॅसिटीचे एरिया डिफरंट असेल, डिस्टन्स डी असेल तर त्यावेळीची कॅपॅसिटी असे आहे. फोर्थ आहे, इफ द कॅपॅसिटी इज फिल्ड विथ कंडक्टिंग स्लॅब K इक्वल टू इन्फिनिटी, देन जर इन्फायनाईट के असेल त्यावेळी पुट केल्यानंतर केच्या वेळी इन्फायनाईट पुट केली तर इक्वेशन होतं सी इक्वल टू डी बाय डी मायनस टी इंटू सी नॉट, सी ग्रेटर दॅन सी नॉट. द कॅपॅसिटन्स दस इंक्रीजेस बाय फॅक्टर डी बाय डी मायनस टी. जर आपण इन्फायनाईट के व्हॅल्यूचा आपण डायलेक्ट्रिक मीडियम फिल केलं तर कॅपॅसिटी जे आहे ही इंक्रीज होते बाय फॅक्टर डी बाय डी मायनस टी, अँड दिस इज द कॅपॅसिटी इन केस ऑफ इफ के इज इन्फिनिटी. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.